सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू असते, आता मंजू तिथे सत्या मंजूला झोपी लावत असतो आणि आता मंजू झोपते तर सत्या बडबड करत असतो, म्हणत असतो की वाघमारे, अहो तुम्ही माझ्याशी भांडा, उठा, पण माझ्याशी जे बोलायचे ना ते बोला. तर नवीन आले मॅडम विषयावरून भांडा, नाही तर कशावरून विषय तरी काढून भांडा. तुम्ही अशा शांत झोपल्या ना मला मनच लागत नाही माझं, असं म्हणत असतो. तर इकडं ज्या मम्मी साहेबां त्या आहेत ते आता तिथे सगळ्या गुंडांना मारतात आणि आता सगळ्यांना मारल्यावरती आता लगेच ते खाली पडतात सगळेजण. सपना पण सगळ्यांना मारते, सगळेजण खाली पडतात आणि आता खाली पडल्यावरती मम्मी साहेबांना त्यांना खूप आनंद होतो. मम्मी साहेबांनी सपना तिथे आता खूप खुश झाले असते, म्हणतात की भारी झालं, खरंच ना, असंच पाहिजे होतं, असं म्हणतात. आणि आता लगेच त्या म्हणतात की आता काय करायचं, तर चल सपने लवकर इथून. तर सपना आता म्हणते मम्मी मम्मी, आणि ती रुमालाने तोंड पुसत असते घामाला म्हणून. तर तेवढ्या त्या रुमालावरती त्या गुंडांनी औषध टाकलेलं असतं बेशुद्ध होण्याचं आणि तिथे सपना बेशुद्ध होते. ती ओरडते मम्मी मम्मी मम्मी. तर तेवढ्यात आता लगेच मम्मी साहेब येतात, म्हणतात अगं सपने उठ लवकर, सगळे झोपले, आता आपण जाऊ इथून लवकर, असं म्हणत असते. आणि मम्मी साहेब पण आता घामाला म्हणून तोंड पुसायला लागतात सपनाजवळ बसून. तेवढ्यात आता मम्मी साहेब पण ते बेशुद्ध होतात. दोघी पण आता बेशुद्ध अवस्थेत तिथे बसलेले असतात. तर आता ते गुंड उठतात आणि म्हणतात, अरे दोघी बेशुद्ध झालंय, आपलं काम आहे दोघींनीच सोपं केलं, चला आपण आता काय करू, दोघींना पण उचलून नेऊया तिथून, चला न्यायचं का. तर आता लगेच म्हणतात की हो चला नेऊयात. आणि आता लगेच सगळेजण म्हणतात कुणी यायच्या त्यांना घेऊन जाऊ, आणि सगळ्यांना त्या दोघींना घेऊन गाडीत टाकतात आणि तिथून घेऊन जातात. तर इकडं आता जे तात्यासाहेब आहेत, तात्यासाहेबांनी त्यांना बोलवले असतं, गुंडांना सांगितलेलं असतं. तर आता ते तात्यासाहेबांकडे घेऊन येतात आणि आता ते तात्यासाहेब वाटच बघत बसलेले असतात. आणि आता लगेच ते गुंड मम्मी साहेबांनी त्यांना गाडीतून बाहेर आणतात. ते खुर्चीला बसवतात आणि खुर्चीला बांधून ठेवतात. आणि आता खुर्चीला बांधलेलं असतं आणि आता लगेच ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या शुद्धीवर येतात आणि ते म्हणतात तिथे कुठे आणला मला, कोण आहात तुम्ही, सोडा आम्हाला, असं त्या गुंडांना म्हणत असतात. तेवढं ते जे तात्यासाहेब असतात, तात्यासाहेब येतात आणि म्हणतात की कोण आहे, तुला माहिती का, मी तुला माहीत नाही आम्ही अजून कोण आहे ते, असं म्हणतात. आणि म्हणतात की हे बघ, तुला खरंच माहिती नाही आहे आम्ही कोण आहे ते, हे बघ. मम्मी साहेब तात्यासाहेब म्हणतात की ओळखलं का मम्मी साहेब मला. तर ते म्हणतात की हो, मग ओळखलं ना मी तुम्हाला, असं थोडी कधी होणार आहे ओळखलं नाही. अहो तात्यासाहेब पण सोडा आम्हाला, तुम्ही काय इथं किडनॅप केलं आहे, असं म्हणतात. आणि आता लगेच म्हणतात की हे का किडनॅप केलं आहे म्हणजे. तर आता लगेच ते म्हणतात की खरंच असं नव्हतं करायला पाहिजे, असं म्हणत होते. आणि आता लगेच जिथे तात्यासाहेब ते असतात, आता तात्यासाहेब लगेच बंदूक काढतात. मम्मी साहेब म्हणतात सोडा तात्या आम्हाला, नाही तर बघा तुम्ही कसे वागितले, मी विसरलेलं नाही आहे अजून, असं म्हणतात. आणि आता ते म्हणतात की सोडा. तर आता लगेच हे सोडायला सांगतात. आणि आता लगेच ते म्हणतात की असं का, हो. तर आता तात्यासाहेब बंदूक त्यांच्या डोक्याला लावायला लागतात. आणि आता ते म्हणतात की सोडणार आहे की नाही आम्हाला. तर ते म्हणतात की नाही नाही, हे बघा नाही सोडणार तुम्हाला मी. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मम्मी साहेब, तुम्ही उलटं आम्ही यांच्यात आवडीत आले ना, खूप चांगलं झालं. सपना म्हणते अहो माझ्या हाताला असं सहन नाही होते धावं, सोडा तुम्ही. तर आता तात्यासाहेब म्हणतात नाही सोडायचं तुम्हाला. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की मम्मी साहेब, तुम्हाला मंत्रीपद हवंय ना, मी तुम्हाला मंत्रीपद मिळवून देणार. तुम्हाला माहिती ना माझं नाव किती मोठं मोठं आहे मंत्र्यांपर्यंत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कुणाला काही सांगू नका यातलं, मी तुम्हाला मंत्रीच्या पदावर बी बसवणार आहे. एक दिवस तुम्ही मंत्री असाल मम्मी साहेब, असं म्हणतात. तर मम्मी साहेब म्हणतात काय खरंच तात्यासाहेब. तर ते म्हणतात की हो. आता मम्मी साहेब पण आता त्याच्या खोट्या बोलण्याला भाळतात आणि आता ते म्हणत तसं हा हा करतात. आणि आता इकडे मम्मी साहेबांना ते सोडायला घेऊन यायला निघतो. तर इकडे आता जो जयदीप आहे तो इकडे सपना आणि मम्मी साहेबांना शोधतो, पण त्याला सापडतच नाही. तर इकडे आता जी मंजू आहे ती पण बरी झालेली असते. सत्या म्हणतो बरं झालं वाघमारे, तुम्ही बऱ्या झाल्या लवकर, असं म्हणतो. आणि आता मंजू जाऊन उठून फ्रेश होऊन खाली येतं, म्हणतो आज मी खरंच खूप खुश आहे, वाघमारे पण बऱ्या झाल्या आहेत. तर जयदीप काय झालं, काही टेन्शन आहे का. तर जयदीप म्हणतो की अरे बघ ना मम्मी, सपना वहिनी कुठंच दिसत नाहीये. तर म्हणतात काय झालं, कुठं गेल्या मग या दोघी, असं म्हणत असतो. तर ते सगळीकडे शोधायला लागतात पण कुठेच सापडत नाही. आता तेवढ्यात मम्मी साहेब आणि सपना तात्यासाहेबांच्या गाडीतून उतरून खाली येतात. आणि आता लगेच येऊन येतात इकडं. तात्यासाहेब थोडं गाडी थांबवतात आणि सत्य आल्यावर लगेच गाडी घेऊन निघतात. सत्य त्या गाडीमागे पळत येतो, पण तात्यासाहेब तिथून त्यावर निघून जातात. सत्य म्हणतो की मम्मी कोण होतं सांग लवकर ते. जयदीप पण विचारतो, पण मम्मी त्या काहीच सांगत नाही. त्या म्हणतात आम्ही जॉगिंगला गेलो होतो सकाळी सकाळी, असं म्हणतात. खोटं बोलतात सत्याशी. तात्यासाहेब इकडं त्यांच्या मुलीला येऊन भेटतात आणि म्हणतात काय गं, कशी आहेस आता.
ती म्हणते की झालं ना दादा डॅडी साहेब तुमच्या मनाजोगं सगळं. तर ते म्हणतात की हो माझ्या मनाजोगं तर सगळं झालं आहे, तू काळजी करू नको असं म्हणतात. तर इकडं मंजूला आता इंजेक्शन द्यायला आलेले असतात, पण मंजू खूप खूप घाबरते इंजेक्शनाला. सत्या मंजूला गोष्ट सांगतो आणि तेवढ्यात आता त्या मंजूचं रक्त चेकअपसाठी घेतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.